नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। वक्फ कायद्याविरोध आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। विरोधात तब्बल 70 हून अधिक याचिका। महाराष्ट्रासह 7 भाजप शासित राज्यांकडून कायद्याची वैधता ठेवण्याची मागणी। संगमनेरच्या हनुमान रथ मिरवणुकीतला वाद थेट पोलीस ठाण्यात। 11 जणांविरुद्ध गुन्हा। हनुमान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत आयोजक आणि ढोलताशा पथकातील सदस्यांमध्ये बाचाबाची होऊन धक्काबुक्की। बुलढाणा जिल्ह्यात 500 हून अधिक गावात पाणी टंचाईचा झळा। 12 दिवसांनंतर पाणी पुरवठा जलसंकट अधिक गढळ होण्याची भीती। नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा परिसरात बांधकाम हटवण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले होते। दर्गावर बुलडोझर फिरवण्यासाठी आजचा दिवसच का निवडला? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का। जयंत पाटलांचा भावच हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात। रायगडामध्ये पंडित पाटलांची मोठी राजकीय खेळी। अमरावती विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आज खुले होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन। अख्खं मंत्रिमंडळच या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहे। आमदार अमोल मिटकरी यांना संभाजी भिडे गुरुजी यांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली आहे। त्यांना चावलेलं कुत्र वाघ्या तर नव्हतं ना, असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे। नाशिकमधील काठे गल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना घडली। या घटनेत 3 ते 4 पोलीस जखमी झाले असून 5 वाहनांचं नुकसान झालं आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यामुळे हा तणाव निर्माण झाला। मराठी बोलण्यास मनाई करणारा शाळावर होणार कारवाई। ठाणे जिल्हा शिक्षण विभागाचे परिपत्रक जाहीर। जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला होता। स्पर्धा परीक्षकांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। भाजपला कमळाबाई हे नाव बाळासाहेब यांनी ठेवलं होतं। त्यांचं बारसं बाळासाहेब यांनीच केलं होतं। बाळासाहेब द्रष्टे होते, जाहीर सभेत नाव ठेवलं होतं असं संजय राऊत म्हणाले। नासातील भारतीय वंशाच्या महिलाला अधिकाऱ्याला थेट नोकरीवरून काढलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढल्याची माहिती मिळाली आहे। नीला राजेंद्र या नासामधील डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन पदावर कार्यरत होत्या। जेपीएलने ईमेल पाठवून नीला यांना नोकरीवरून काढल्याची माहिती मिळाली आहे। दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत माझं जीवन ही स्मशानासारखं आहे। म्हणून यावेळी आंदोलनासाठी मी स्मशान आणि तिरढीची निवड केली असं कारभारी म्हसळेकरांनी सांगितलं। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांना 1 लाखांचा दंड। कांचन गायकवाड यांच्याकडून बेकायदेशीर बांधकाम प्रकरणातील राज्य माहिती आयुक्त यांच्या देशाभूत करण्यात आली। दादरमध्ये शिवसेना ठाकरे गटांकडून हंडा मोर्चा काढण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून दादर, मोहीम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। सध्या या परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं धरपकड सुरू आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलावं यासाठी मागणी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर संघर्ष समितीनं आंदोलन सुरू आहे। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले ही पोलिसांना शरण येणार आहे। याबद्दल एक व्हिडिओ शेअर करत कासले यांनी आपण बीड पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती दिली आहे। सिस्टमच्या विरोधात लढता येत नाही, मी पोलिसांना शरण येतो, त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं। आणि आता एक महत्त्वाची बातमी येत आहे हैदराबादहून। सुराणा कंपन्यांवर ईडी छापेमारी सुरूच आहे। सोबतच हैदराबादमध्ये 10 ठिकाणी साखळी ठोळ्या। सर्वोच्च न्यायालयात कंचा गच्चीबोली प्रकरणाची सुनावणी। जमिनीच्या वादात रेवंत सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले।
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत। हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ईडी रॉबर्ट वाड्रा यांना समन्स पाठवले असून त्यांची चौकशी केली जात आहे। नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस ही मुख्य नदी आहे, म्हणून मी भाजपेत आलो। भाजपे काम करणाऱ्या लोकांना संधी देते। कार्यकर्त्यांच्या आग्रह खातीर मी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया पंडित पाटील यांनी दिली। मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये आता एटीएम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। यामुळे प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान पैसे काढण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नाही राहणार। बँक ऑफ महाराष्ट्राने पुरवलेले हे एटीएम सुरक्षिततेचा विचार करून एका खास कोचमध्ये बसवण्यात आले आहे। नाशिकमध्ये शिवसेना उभाटा गटाचा निर्धार मेळावा अधिवेशनात आदित्य ठाकरे बोलत असताना त्यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली, तसेच फडणवीसांची नक्कल देखील केली। आता नाराजी नाट्य सुरू होईल। शिंदेच्या अमरावतीवरून थेट गावी जाणार असल्याची खोचक टीका केली आहे। या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही मराठी न्यूज।